तब्बल 80 सुनावण्या 13 वर्षापासूनचा संघर्ष महानगरपालिकेच्या बाजूने लागलाय आणि पुण्यातल्या भिडेवाडा या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या नावाने राष्ट्रीय स्मारक बांधण्यात यावे अशी मागणी करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या बाजूने निकाल लागलाय आणि या जागेवर भूसंपादित करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने येथील स्थानिक दुकानदार आणि भाडेकरूंना ही जागा 4 डिसेंबर रोजी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी अशी नोटीस बजावली होती। आणि आज जेव्हा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी जागा हस्तांतरित करण्यासाठी आले त्यावेळेस येथील स्थानिक दुकानदार आणि भाडेकरूंनी आपला विरोध दर्शवलाय। त्यांचे म्हणणे असे आहे की आमचे या राष्ट्रीय स्मारकाला विरोध नसून आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले येथील दुकाने आहेत आणि हेच आमच्या उपजीविकेचे साधन आहे। तर महानगरपालिकेने आम्हाला विश्वासात न घेता ही जागा आपल्याकडे घेत आहे व त्यासोबतच ज्या भिडेवाड्यासाठी महानगरपालिकेने संघर्ष केला त्या ठिकाणी मुलींची पहिली शाळा नव्हती असा दावा देखील ते करतात। त्यांनी या संदर्भात पुरावे देखील सादर केलेले आहेत। आता प्रश्न पडतो की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा नेमका कोणता? भिडेवाडा हा 2 एकरामध्ये पसरलेला आहे। या वास्तूचे आतापर्यंत 4 मालक झालेले आहेत। येथील स्थानिक दुकानदाराचा आणि भाडेकरूंचा या राष्ट्रीय स्मारकाला विरोध नसून या ठिकाणी जो राष्ट्रीय स्मारक होईल त्याचा पूर्व आराखडा महानगरपालिकेकडे आम्ही सुपूर्द केलाय। त्यामध्ये आम्ही आमच्या दुकानांसाठी देखील या राष्ट्रीय स्मारकामध्ये तळमजल्यावर आमची जागा निश्चित केलेली आहे। त्याप्रमाणे ही वास्तू हे राष्ट्रीय स्मारक तयार व्हावे अशी मागणी येथील भाडेकरू आणि दुकानदार करत आहेत। आता आपण भिडेवाड्याच्या बाहेर उभे आहोत। इथंच वरती सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा जी आहे ती सुरू केली होती। तब्बल 80 सुनावण्या झाल्यानंतर या सर्व केसचा निकाल जो आहे तो पुणे महानगरपालिकेच्या बाजूने लागला। तर मग आज जेव्हा पुणे महानगरपालिका ही जागा हस्तांतरित करण्यासाठी आली होती तेव्हा इकडच्या काही स्थानिक दुकानदारांनी आक्षेप घेत त्यांना हस्तांतर नाही करून दिलं। आपण ह्याच दुकानदारांशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांच्याकडे ते असं सांगतात की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत ज्याने असं सिद्ध होतं की हा जो पूर्ण भाग आहे हा पूर्ण पुलेवाड्याचा भाग होता। आपण त्या सर्व संदर्भात त्यांच्याशी अधिकतर चर्चा करून जाणून घेऊयात। हा जो वाडा आहे हा नक्की कुठल्या सेक्टरमध्ये डिवायडेड होता आणि किती सेक्टरमध्ये डिवायडेड होता? मी धाडगे फुलवले, आमचा एम.आर. धाडगे ही संस्था गेले 200 वर्ष या जागेत आहे। धाडगे आणि पाशंकर फुलवले। पूर्वी हा जो वाडा आहे भिडेवाडा त्याला म्हणतात, इथं कधी ऐतिहासिक भिडेवाडा म्हणून हा बोर्ड लावण्यात नाही आलेला। सदाशिव पेठेमध्ये गेले त्याचे पुरावे माझ्याकडे, ती फाईल घेऊन जावा, हे आमचे बंधू आहेत ते फाईल या। ऐतिहासिक भिडेवाडे हे सदाशिव पेठेमध्ये बोर्ड आहेत अजूनसुद्धा। आता गेले 150 ते 200 वर्ष आम्ही जुने भाडेकरी भिड्यांचे। भिड्यांचा वाडा हा जो आहे हा 2 एकरमध्ये हा भिडेवाडा आहे। भिड्यांनी वाडा हा बऱ्याच वर्षापूर्वी 4 मालकांना विकला भिड्यांच्या वारसांनी। ब क ड पूर्वी समर्थ बिल्डिंग जी आहे ती भिडेवाड्यांचीच वास्तू आहे। तिथं सुद्धा सावित्रीबाईंची शाळा होती असं बिल्डरला लेटर आलेलं आहे। त्या बिल्डरकडे लेटरसुद्धा आहे। जे कोणी पाठवलं आहे त्यांनी पैसे खाल्ले बिल्डरकडनं, ती बिल्डिंग उभी आहे तुमच्यासमोर। त्यानंतर क्रमांक अ ब ड तिरंगा बिल्डिंग मेहता बिल्डर, त्यालासुद्धा सावित्रीबाईंची लेटर आलेले आहेत इथं शाळा होती। तो बिल्डरसुद्धा ती लेटर दाखवल, ती बिल्डिंगसुद्धा कंप्लीट आहे। हा पाठ भिड्यांचा एका मारवाडी बाईने घेतला, त्यानंतर पुन्हा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेने घेतला। पुन्हा मर्चंट कोऑपरेटिव्हने हा वाडा किशोर ठक्करला डेव्हलप करायला दिला। प्लॅन सँक्शन झाला, दुकानदारांचे रहिवाशांचे ॲग्रीमेंट झाले। जे कोणी या बिल्डरला लेटर पाठवलं त्या लोकांनी त्या काळामध्ये 7 दुकानदारावर स्टे घेतला। 13 वर्षानंतर हा निकाल लागला आहे। स्मारकाला तर आमचा विरोध नाहीच आहे। आज जे काय महान सावित्रीबाईंनी केलं आहे ते केलंच पाहिजे, पहिल्यापासून म्हणणं आमचं आहे। पण दुकानदारावर अन्याय करू नका। आम्हाला भुजबळ साहेब मुख्यमंत्री कॉन्फरन्सवर नागपूरच्या आपण या सर्व संदर्भात एक प्लॅन पण तयार केला होता, तर मग तो प्लॅन दाखवू शकतो? आम्ही तो जो प्लॅन आहे ते जे प्रोजेक्ट तयार केलेलं आहे आम्ही या सगळ्या मंत्र्यांसमोर ठेवलेलं आहे। तुम्ही या पद्धतीचं मोठं स्मारक करा, दुकानदारांना दुकानं द्या, आमचा अन्याय होऊन नका देऊ
आज आम्ही आमचा संसार रस्त्यावर येईल. साधारणतः तो जो प्लॅन आहे तो किती मजल्याचा होता आणि तो भुजबळ साहेबांना तुम्ही जेव्हा दाखवलात तेव्हा भुजबळ साहेब काय म्हणले? भुजबळ साहेब म्हणले की आम्ही दुकानदारावर अन्याय, महात्मा फुलेंनी असं केलेलंच नाही. आज समता परिषदचं काम करतात भुजबळ साहेब. असा अन्याय महात्मा फुलेंनी केलं नाही, होऊन देणार पण नाही. आणि तसं आम्हाला त्यांनी तोंडी कॉर्पोरेशनला लेखी, मग आम्हाला कशा करता ही कारवाई? आम्ही पाडून देणार, आम्ही विरोध करणार नाही. हा जगामध्ये सावित्रीबाईंचं स्मारक होणार आहे, ते होऊन देणार आम्ही. पण आमच्या दुकानदारांवर अन्याय होऊ नका देऊ, आम्हाला रस्त्यावर नका आणू, आमचे संसार रस्त्यावर पडतील. हे बघा, आम्ही हे सुद्धा मंत्र्यांना दिलेलं आहे की अशा 35,000 रुपये कटावकर मोठा आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडनं कलर ड्रॉइंग काढून आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. आणि सावित्रीबाईंची शाळा इथं होती असे पुरावे मीडियाला, कोर्टाने, कॉर्पोरेशनच्या आयुक्तांनी मीडियाला जर दिले तर मी स्वतः आत्महत्या करीन. इथं सावित्रीबाईंची शाळा होती, महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याचे पुरावे मीडियाला द्यावेत, कोर्टाने ते साक्षी पुरावे मीडियाला द्यावेत, तर मग मी म्हणाल मीडियाने आम्हाला न्याय दिलाय. मग सावित्रीबाईंची जी मेन शाळा आहे ती नक्की कुठे होती आणि त्या संदर्भातले आपल्याकडे काही पुरावे आहेत? आज जवळजवळ सावित्रीबाईंच्या शाळेची यादी सुद्धा आमच्याकडे आहे, त्यामध्ये मेन्शन केलं असेल तर बघा. आणि पुरावे कोर्टाने, कॉर्पोरेशननी द्यायचे पुरावे, आम्ही काय द्यायचे? आता आम्ही 200 वर्ष जुने लोक आहेत. महानगरपालिका जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून फुलांचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे दाडगे फुलवाल्यांकडं, त्यापासून त्या लोकांनी आम्हाला चेकनी पैसे दिलेत. पुन्हा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, म्हणजे आम्ही किती जुने भाडेकरी असू. साधारणतः आज नाही तर उद्या हा वाडा पाडण्यात येईल, तर मग जेव्हा महानगरपालिका हा वाडा पाडायला येईल तेव्हा आपली काय भूमिका असेल? काय भूमिका असेल? स्मारक बांधून देणार, तिथली माती आम्ही गाडीत भरणार आणि वैकुंठला नेणार आमच्या आई वडिलांना ना आम्हाला. आम्ही स्मारकाच्या विरोधात जाणारच नाही ना, आम्ही रस्त्यावर बसून धंदा करू, स्मारकाला विरोध कशाला आम्ही करू? काही लोकांनी आमच्या दुकानदारांबद्दल जी अफवा केलेली आहे की दुकानदार आडवे येत आहेत, दुकानदार होऊन देत नाही, हे खोटं आहे. हे साफ खोटं आहे. कुठल्याही दुकानदाराने विरोध केला नाही, फक्त अन्याय करू नका म्हणून आम्ही कोर्टात गेलेलो आहे. तर मग इकडच्या काही दुकानदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही कधीच स्मारकाला विरोध केला नाही, पण आमच्यावर अन्याय होऊन देऊ नका. पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज.